हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला असेल, जिथे एक लॉयरला टोल प्लाझा कर्मचारी मारहाण करत आहेत कारण त्यांचा फास्टॅग चालत नव्हता। ही गोष्ट एका टोल प्लाझाची नसून ही पॉवर इगो आणि सिस्टम फेल्युअरचं एक चांगलं उदाहरण आहे। लखनौ मधील एका टोल प्लाझावर ट्रॅफिक सुरळीत चालू होती। एक कार आली, फास्टॅग स्कॅन झाला आणि फेल झाला। त्या लॉयरने म्हणलं की मी कॅश देतो, पण इथेच गोष्ट बदलली आणि टोल स्टाफने वाद घालायला सुरुवात केली। या व्यक्तीला सॉरी बोल असं म्हणण्यात आलं आणि त्याच्यावर फिजिकल असॉल्ट देखील करण्यात आला। हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरातील सर्व वकील हे टोल प्लाझाकडे येण्यासाठी निघाले आणि वकिलाचा संताप एवढा वाढला की टोल प्लाझा कर्मचारी पळून गेले। परिस्थिती अशी झाली की सर्व लॉयर सॉरी म्हणत आहेत, पण तिथे कोणी ऐकायला नाही। त्या टोल प्लाझाचे ऑपरेशन्स बंद करण्यात आले, एजन्सीला ब्लॅकलिस्ट केलं गेलं आणि त्यांच्यावर हेवी पेनल्टी देखील लावली गेली। पोलीस आली, केस रजिस्टर झाला आणि त्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना अरेस्ट करण्यात आलं। वकिलांनी स्पष्ट सांगितलं की या कर्मचाऱ्यांच्या केस कोणीही घेणार नाही आणि लॉयर शिवाय बेल मिळणं खूपच कठीण आहे। टोल प्लाझा वाल्यांचं काम हे रस्ते देखभाल करणं आहे, लोकांना शहाणपणा शिकवणं नाही। म्हणून जेव्हा सिस्टम प्रायव्हेट होते आणि गव्हर्नन्स वीक होते, तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोक दोघेही व्हायलेंट होतात।